धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढी धुळे या संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवडणूक संपन्न झाली आहे। चेअरमन पदी रवींद्र बोरसे तर व्हाईस चेअरमन पदी भरत तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर रुपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा देखील मुख्य कार्यालयात घेण्यात आली। यावेळी अध्यक्ष यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पद निवडीच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे निवड सुरू केली। चेअरमन व व्हाईस चेअरमन या पदासाठी बिनविरोध निवड व्हावी असे आवाहन गटनेते रवींद्र खिरणार यांनी केले होते। त्यानुसार सर्व संचालक मंडळाने दोन्ही पदांची निवड बिनविरोध करण्याकामी सहकार्य केले। विषय पत्रिकेनुसार रवींद्र बोरसे यांची नूतन चेअरमन म्हणून व भरत कामजी तडवी यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे आदेश अधिकारी यांनी सभेत जाहीर केले। नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला। यावेळी गटनेते रवींद्र खिरणार, निशांत रंदे, विनोद पाटील, भाईदास पावरा, बाबूराव वसावे, भूपेश वाघ, सुभाष पगारे, अनिल सोनोने, पुरुषोत्तम काळे, राजेंद्र चौरे, सुनील नेहिरे, संदीप पवार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी रवींद्र बोरसे आज आमच्या धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी आज निवडणूक होती। लोकहिताय गटाचे गटनेते आमचे प्रेरणास्थान आदरणीय नानबोसो रवींद्रजी खैरेनार, आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेब शिवानंदजी बैसाने, आमचे धुळे जिल्ह्याचे पॅनल प्रमुख तथा मावळते चेअरमन आदरणीय भैयासाहेब विनोद दत्तू पाटील, त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे पॅनल प्रमुख आमचे मित्र आदरणीय बाबुराव दादा वसावे आणि आमच्या सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय पुखराजबा पाटील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आदरणीय गटनेत्यांच्या नेतृत्वाखाली गटनेत्यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे चेअरमन पदासाठी मला स्वतःला आणि व्हाईस चेअरमन पदासाठी आमचे मित्र भरतदादा तडवी यांना प्रपोज केलं आणि त्या ठिकाणी माझ्या सर्व संचालक मंडळाने आमच्या नेतृत्वावर अत्यंत प्रेम आणि विश्वास दाखवून बिनविरोधपणे या ठिकाणी आम्हाला चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी निवडून दिलं। मी चेअरमन या नात्याने आणि आमच्यावरती दाखवलेल्या विश्वासाने आदरणीय आमचे गटप्रमुख यांचं आणि आमच्या सर्व पॅनल प्रमुख आणि संचालक बंधू आणि भगिनींचं मनापासून मी या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो। आणि मागील 11-12 वर्षापासून लोकहितायची यशस्वी परंपरा आहे। मला मिळालेल्या संधीप्रमाणे येत्या काळात सुद्धा नेतृत्वाचा आणि सर्व संचालक मंडळाचा आदर आणि विश्वासास पात्र ठरून अतिशय चांगल्या उत्तरोत्तर प्रगती आपल्या पतसंस्थेची करून सभासद असतील, ठेवीदार असतील आणि सर्व कर्जदार वगैरे बांधवांना भगिनींना अतिशय चांगला न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय नानबोंच्या नेतृत्वात मी करेल असा विश्वास व्यक्त करतो। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।